Hello friends, welcome back in our ninth class and in subject science. In that, in ninth class, there is not only science but the science and technology. Here, there are the two parts of that science and technology. That is, the part first includes the physics and chemistry, while part second it contains the biology. Here in that, we start from the chapter number first, that is the classification of plants. विद्यार्थी मित्रांनो, नाइन्थ क्लास मधला जो सायन्स आहे याचे दोन पार्ट्स आहेत, पार्ट फर्स्ट अँड पार्ट सेकंड. पार्ट फर्स्ट जो आहे तो फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा आहे आणि पार्ट सेकंड जो की टोटली बायोलॉजी आहे म्हणजेच जीवशास्त्र आहे. यामध्ये टोटल प्लांट्स अँड ॲनिमल्स यांचा सगळा अभ्यास केला जातो म्हणून याला बायोलॉजी म्हटलं जातं. आता आपला जो सेकंड पार्ट आहे यातला चॅप्टर नंबर फर्स्ट आज आपण घेणार आहोत, ज्याचं नाव आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. म्हणजे जेवढे काही प्लांट्स आहेत त्यांची वर्गवारी कशी केली जाते, त्यांचे टाईप कोणते कोणते आहेत, कोणत्या बेसिसवरती त्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या आहेत हे आपण पाहणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या चॅप्टरला. That is chapter number 6 of our science, means chapter number 1 first of our science second. Okay, now here first we see the classification of living organisms. That means all living organisms are classified into two main groups, that is the prokaryotic and eukaryotic cells, which are depends on the nucleus is well developed or not. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो की जेवढे काही लिव्हिंग सिस्टीम आहेत, जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, यामध्ये ज्या ऑर्गॅनिझम मध्ये न्यूक्लियस हे वेल डेव्हलप नाही, हे सगळे ऑर्गॅनिझम हे प्रोकार्योटिक मध्ये येतात, ज्याचे क्लास मोनेरा आहे मग चांगलं एक्झाम्पल आहे. आणि ज्याच्यामध्ये न्यूक्लियस हा वेल डेव्हलप असतो त्याला आपण युकॅरियोटिक सेल्स असं म्हणतो. मग प्रोकॅरियोट जसा मोनेरा हा किंगडम आहे तसाच युकॅरियोटिक सेल्स आर अगेन क्लासिफाइड इनटू टू मेन ग्रुप्स, दॅट इज द युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. युनि मीन्स single cell organisms, they are called unicellular. An example of that unicellular organism is amoeba and also paramecium. Then the kingdom of unicellular organism is Protista. It is already you learned in previous class, that is standard 8th. Then the multicellular organisms are classified into two groups, that is having the cell wall and without cell wall. Then again the living organisms having cell wall or with presence of cell wall classified into two groups, that is autotrophs and heterotrophs. Autotrophs means they can prepare their own food, and what is heterotrophs? That is for food they depends on the other organisms, that are called heterotrophs. Then as we know that plants having cell wall but the animal they can't have cell wall. That's why all the animals are included in without cell wall and multicellular eukaryotic living organisms. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे क्लासिफिकेशन 8th क्लास मध्ये शिकलेलो आहोत, तरी सुद्धा एक जस्ट रिवाइज म्हणून इथे आपण क्लासिफिकेशन घेतलेलं आहे. यामध्ये जसं की प्लांट्सला सेल वॉल प्रेझेंट आहे पण ॲनिमलला सेल वॉल नाही, या बेसवरती हे क्लासिफिकेशन आहे. सगळेच्या सगळ्या प्लांट्सला सेल वॉल असतं पण सगळेच प्लांट्स हे ॲटोट्रॉपिक नाहीत किंवा हेटेरोट्रॉपिक नाहीत, बरोबर. म्हणजे काही जे प्लांट्स आहेत ते कॅनॉट प्रिपेअर देअर ओन फूड, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, याला आपण हेटेरोट्रॉप्स म्हणतो. मग हेटेरोट्रॉप्स मध्ये कोणते प्लांट्स येतात तर सगळ्या फंगी येतात आणि ॲटोट्रॉप्स मध्ये प्लांटी मध्ये येतात. म्हणजे इतर जे ग्रीन प्लांट्स आहेत ते फंगी, म्हणजे याला आपण बुरशी म्हणतो, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे क्लासिफिकेशन येऊ शकतं. त्यानंतर आता आपण 9th क्लासमध्ये यातलेच काही महत्त्वाचे किंगडम्स बघणार आहोत. या अगोदर हाऊ have living organisms been classified?
That means you have already studied in the kingdom Monera, Prostata and Fungi of the 5 kingdom classification system proposed by Robert Whittaker in 1969 for the study of living organisms. म्हणजे ही जे क्लासिफिकेशन आहे आता दाखवलेलं तर ते रॉबर्ट विटकर यांनी हे क्लासिफिकेशन थेरी मांडली गेली 1969 मध्ये. Then what are the hidden secret of the kingdom Plantae which impart this green fishness to our surrounding? Just how much diversity is there in the kingdom? Let us see. हे जे किंगडम्स आहेत 5 किंगडम्स तुम्ही ऑलरेडी 8th क्लास मध्ये लर्न केलेले आहेत. आता या पुढचे किंगडम आपल्याला बघायचे. यातला पहिला आहे तो म्हणजे किंगडम प्लांटी. म्हणजे प्लांट्सचे कोणते किंगडम आहेत, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते आहेत आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. बिफोर इट वी सी वन जनरल क्वेश्चन, दॅट इज which are the special cell organelles that differentiate from plant cell from animal cell? As we know that plant cell having cell wall but animal cell cannot. Also the second important and most distinguished difference is that the plant having chlorophyll pigment but animal is cannot. ओके, या दोन्ही मधला जो डिफरन्स आहे तर ते तुम्ही लिहू शकता. त्यानंतर आता बेसिस फॉर क्लासिफिकेशन. रॉबर्ट विटकरने जी थेरी मांडली त्या थेरीवरून हे क्लासिफिकेशन केले गेलेलं आहे. पण मग हे कोणत्या बेसिसवरती क्लासिफिकेशन आहे तर पहा, डिपेंडिंग अपॉन द absence or presence of flowers, fruits and seeds, plants are classified as cryptogams or phanerogams. म्हणजे हे जे प्लांट्स आहेत सगळे तर यामध्ये काही प्लांट्सला फ्लावर येतात, काहींना फ्रुट्स येतात, काहींना सीड्स येतात, काहींना यापैकी काहीही येत नाही. या बेसिसवरती प्लांटचं 2 क्लासमध्ये क्लासिफिकेशन केलेलं गेलं आहे. त्यामध्ये पहिला आहे तो क्रिप्टोगॅम्स. याला आपण अपुष्प वनस्पती असं म्हणतो. आता बघा, अ म्हणजे नसणं आणि पुष्प म्हणजे काय, फ्लावर. म्हणजे अशा प्लांट्स ज्याला फ्लावर्स नसतात याला आपण क्रिप्टोगॅम्स म्हणतो. आणि आपल्याला माहिती आहे की फ्लावर्स नाहीयेत म्हणजेच काय, ऑफकोर्स फ्रूट सुद्धा यामध्ये नसणार आहे, बरोबर ना. तर याला आपण काय म्हणणार मग, क्रिप्टोगॅम्स म्हणजेच अपुष्प वनस्पती याला असं मराठीमध्ये म्हटलं जातं. देन सेकंड क्लास इज द फेनरोगॅम्स. मग फेनरोगॅम्स याच्या अपोजिट आहे. म्हणजे असे प्लांट्स दे कॅन have the flowers, fruits and seeds. म्हणजे फेनरोग्राम्स मध्ये कोणते येणार की ज्याच्यामध्ये फ्रुट्स, सीड्स किंवा फ्लावर्स असू शकतात, यांना आपण फेनरोग्राम्स म्हणतो. त्यानंतर डिपेंडिंग अपॉन whether seeds are enclosed within fruits or not, phanerogams are classified as gymnosperm and angiosperm. म्हणजे फेनरोगॅम्स म्हणजे याला आपण सपुष्प वनस्पती असं म्हणतो की ज्याच्यामध्ये फ्रुट्स, फ्लावर्स आणि सीड्स आहेत. पण हे जे सीड्स आहेत तर ते फ्रूटच्या आतमध्ये आहेत का किंवा त्याच्यावरती आउटर कव्हरिंग आहे का, या बेसिसवरती या फेनरोग्रामचं 2 क्लासमध्ये क्लासिफिकेशन केलं जातं. याच्यातला फर्स्ट आहे तो म्हणजे जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्म म्हणजे काय की ज्याच्यामध्ये सीड हे त्या फ्रूटमध्ये एनक्लोज केलेले नसतात, सीड हे बाहेर असतात. ह्याचे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. पहा, मेज आहे, व्हीट आहे म्हणजे मका, गहू, बीन्स, बरोबर, वाटाणा आपण म्हणतो. तर हे सगळे आहे तर फ्रुट्स मध्ये ते एनक्लोज केलेले नसतात, यालाच आपण जिम्नोस्पर्म असं म्हणतो. आणि मग याच्या अपोजिट कोणता असेल, एंजिओस्पर्म, की ज्याच्या फ्रुट्स मध्ये हे आतमध्ये असतात आणि फ्रूटचं आउटर कव्हरिंग याला असतं, यालाच आपण एंजिओस्पर्म असं म्हणतो. देन अगेन the angiosperms are further classified as monocots or dicots depending upon the number of cotyledons in seeds. बघा, हे जे एंजिओस्पर्म आहे ज्याच्यामध्ये सीड्स आहेत पण हे सीड्स हे फ्रुट्स मध्ये असतात, तर या बेसिसवरती त्यांचं पुन्हा क्लासिफिकेशन केलं जाते की जे सीड्स आहेत त्याचे 2 पार्ट होतात का किंवा एकाच भागामध्ये ते सीड्स असतात. म्हणजे बघा, जसं की बीन्स असतात, बरोबर, किंवा मेज आहे की ज्याच्या मेज जर तुम्ही बघाल मका, तर मकाचे इक्वल 2 पार्ट मध्ये डिव्हिजन होतं का, किंवा आपण जे ग्रॅम्स म्हणतो ज्याला आपण हरभरा, तर
हरभरा किंवा ग्राम्स ह्याचे दोन इक्वल पार्ट मध्ये आपण डिवाइड करू शकतो. म्हणजेच असे सीड्स जे दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होतात याला आपण डायकॉट्स म्हणतो, आणि ज्याचे डिवाइड होत नाहीत त्याला आपण मोनोकॉट्स म्हणतो. ओके, हे त्याचं क्लासिफिकेशन आहे. पण आणखी काय आहे यामध्ये, तर हा डिफरंट क्रायटेरिया जो आहे, तर याच्यामध्ये काही किंगडम मध्ये वॉटर कंडक्टिंग टिश्यू जे आहेत. मग आता वॉटर कंडक्टिंग टिश्यू कोणते आहेत, तर झायलेम आणि फ्लोएम या दोन टिश्यू आहेत की ज्या सॉइल मधलं जे वॉटर आहे किंवा इतर जे न्यूट्रिएंट फॅक्टर्स आहेत तर ते वाहून नेण्याचं काम करतात, स्टेम पर्यंत किंवा इतर ब्रांचेस पर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात. तर याला कंडक्टिंग टिश्यू असं म्हटलं जातं. मग या प्लांटीमध्ये काही किंगडम मध्ये कंडक्टिंग टिश्यू असतात, तर काही किंगडम मध्ये या कंडक्टिंग टिश्यू नसतात. ठीक आहे, आता याचं क्लासिफिकेशन आपण एक एक पाहूयात. यातलं फर्स्ट आहे क्रिप्टोगॅम्स, याला आपण अपुष्प वनस्पती असं म्हणतो. मग या अपुष्प वनस्पतीमध्ये सुद्धा परत त्याचे 2-3 भागामध्ये क्लासिफिकेशन गेलेले आहे. त्यातला फर्स्ट आहे थॅलोफायटा. तर पहा, प्रोनाउन्सिएशन तुम्ही करायला शिकायचं आहे, दॅट इज थॅलोफायटा. मग याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, इथे एक्झाम्पल्स दिले आहेत. पहा, याचे लीफ जे आहेत त्याच्यासारखं त्याचं स्ट्रक्चर दिसतं. म्हणजे हे जर आता उल्वा आहे हे की हे जे प्लांट आहे याचे आपल्याला रूट किंवा स्टेम किंवा लीव्ज, रूट्स हे आपल्याला डिस्टिंग्विश करता येत नाही. म्हणूनच याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण मग याचं दुसरं एक्झाम्पल आहे कॅरा किंवा स्पायरोगायरा. हे 3 ह्याचे एक्झाम्पल्स आहेत थॅलोफायटाचे. मग हा जो थॅलोफायटा आहे, दिस प्लांट्स ग्रो मेनली इन वॉटर. देन अनदर वन, दिस ग्रुप ऑफ प्लांट्स which do not have a specific parts like root, stem, leaves, flowers but are autotrophic due to the presence of chlorophyll is called algae. Means in the class of Thallophyta, they mainly occur in water. They cannot have the specific part like root, stem and leaves, also flowers. But these Thallophyta plants are the autotrophic because of the presence of chlorophyll pigment. An example of that Thallophyta is all algae included in Thallophyta, that is Spirogyra, Chara and other. Then another one, that the algae which shows the great diversity, they may be unicellular or multicellular and microscopic or large. विद्यार्थी मित्रांनो, या ज्या algae असतात तर त्या कधी कधी युनिसेल्युलर सुद्धा असू शकतात, तर काही एक्झाम्पल्स मध्ये त्या मल्टीसेल्युलर असू शकतात. त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते अतिशय स्मॉल ही असू शकतं किंवा लार्ज सुद्धा असू शकतं. देन द एक्झाम्पल्स ऑफ algae आर स्पायरोगायरा, देन उल्वा, उलोथ्रिक्स अँड सरगॅसम. देन अनदर वन, some of these are found in fresh water while some are found in saline water, and these plants usually have a soft and fiber like body. हे जे थॅलोफायटा आहे तर ते कधी कधी फ्रेश वॉटर मध्ये आपल्याला बघायला मिळतं, तर कधी सलाईन वॉटर मध्ये. आणि याच्यामध्ये अतिशय त्याचे जे लीफ असतात तर ते सॉफ्ट असतात आणि फायबरस बॉडी, म्हणजे थोडंसं धागेदार त्याचं स्ट्रक्चर असू शकतं. देन द व्हेरियस टाइप्स ऑफ फंगी लाईक ईस्ट and mould which do not have chlorophyll are also included in this class. म्हणजे याच्यामध्ये फंगी सुद्धा येतात, ईस्ट येतात किंवा मोल्ड्स हे याचे एक्झाम्पल असू शकतात. मीन्स these are the characteristics of थॅलोफायटा. हे थॅलोफायटाचे स्पेसिफिक कॅरेक्टर आहेत की थॅलोफायटा जनरली वॉटरमध्ये आपल्याला प्लांट्स बघायला मिळतात, म्हणजेच अल्गी. तुम्ही बघाल की जे काही पोल्युटंट एअर आहे किंवा पोल्युटंट एअर म्हणण्यापेक्षा जिथं पाणी अतिशय प्रदूषित पाणी असतं, सांडपाणी त्यामध्ये सोडलेलं जातं किंवा शहरातून वाहणाऱ्या नद्या तुम्ही बघाल की त्याच्यावरती ग्रीनरी सगळीकडे पसरलेली असते. ही जी ग्रीनरी आहे ऍक्च्युली तर ते अल्गी आहे. मग या अल्गीमुळे काय होतं, तर वॉटर पोल्युशन होतं, बरोबर. या अल्गी काही स्मॉल अतिशय म्हणजे मायक्रोस्कोपिक आपण बघू शकता किंवा काही या लार्ज अमाऊंट मध्ये असू शकतात. त्यानंतर या अल्गीमध्ये कुठलंही आपण स्टेम, रूट किंवा लीव्ज आपण डिस्टिंग्विश करू शकत नाहीत. ओके, तर त्यातले काही जे ऑटोट्रॉपिक आहेत आणि काही हेटेरोट्रॉपिक सुद्धा असू शकतात. असे महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स ह्या थॅलोफायटाचे आहेत. आणि एक्झाम्पल्स तर तुम्ही बघालच की सरगॅसम आहे, स्पायरोगायरा आहे, ओके, किंवा कॅरा आहे. आता इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला एक छोटंसं
तुम्हाला अल्गी इथे बघायला मिळेल की जे की ॲक्वॅटिक आहे पहा. पाण्यामध्ये तुम्हाला अशा अल्गी बघायला मिळू शकतात, ठीक आहे, किंवा पाण्याच्या वरतीही काही प्रमाणामध्ये काही ठिकाणी त्या वरती तरंगलेल्या दिसतात. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, नेक्स्ट क्लास आहे की त्यात इथं कॅप्सूल दिसत आहेत. कॅप्सूल म्हणजे काय, वरती असं स्टेम आलेलं सारखं दिसतं, त्याला स्टॉक असतं, अशी दांडी वरती आलेली दिसते. इथं रायझॉइड्स आहे म्हणजे रूट सारखं स्ट्रक्चर इथं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजेच जसं की थॅलोफायटामध्ये आपण त्याचे लीव्ज, रूट, स्टेम हे आपण सेपरेट किंवा डिस्टिंग्विश करू शकत नाही, मात्र या क्लासमध्ये रायझॉइड्स हे रूट सारखे आपल्याला दिसत आहेत. म्हणजेच हा क्लास जो आहे तर तो आहे ब्रायोफायटा. ओके, की ज्याच्यामध्ये लीफ लाईक सारखं जे स्ट्रक्चर आहे ते आपण डिस्टिंग्विश करू शकतो. स्टॉक आहे, याच्यावरती कॅप्सूल म्हणजे इथं थोडस असं वेगळा भाग दिसतो. रायझॉइड्स म्हणजे रूट सारखं स्ट्रक्चर दिसतं, आणि याचं एक्झाम्पल आहे या ब्रायोफायटाचं, दॅट इज फुनारिया किंवा फनारिया सुद्धा आपण याला म्हणू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे, this group of plants is called amphibians. Why they are called amphibians? Because for survival they can live in moist soil, also need water. म्हणजे हे जे ब्रायोफायटा क्लासचे प्लांट्स आहेत तर ते सॉइल मध्ये सुद्धा असू शकतात किंवा त्यांना रिप्रोडक्शन साठी ते वॉटरचा सुद्धा यूज करतात, म्हणून त्यांना अँफिबियन्स म्हटलं जातं. अँफिबियन्स म्हणजेच काय, याला आपण उभयचर म्हणतो. उभयचर म्हणजेच जे पाण्यामध्ये किंवा जमिनीवरती सुद्धा राहू शकतात, त्याला आपण अँफिबियन्स म्हणतो. जसं की फ्रॉग आहे, बरोबर. त्याच पद्धतीनं हा ब्रायोफायटा हा जो क्लास आहे, हा जो ग्रुप आहे, यातले जे प्लांट्स आहेत तर ते अँफिबियन्स असतात. हे महत्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक हे एक्झाम मध्ये असू शकतं पहा. देन अनदर वन, दिस प्लांट्स आर थॅलाइड, मल्टीसेल्युलर अँड ॲटोट्रॉफिक. त्यांची जी बॉडी आहे तर ती मल्टीसेल्युलर असू शकते. थॅलाइड म्हणजे काय की त्याच्या लीफ थोडेसे जाडसर आपल्याला बघायला मिळतात. शिवाय ते कसे असतात, ॲटोट्रॉपिक म्हणजे दे कॅन प्रिपेअर देअर ओन फूड. ऑल्सो दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. स्पोर्स जे आहेत तर त्या स्पोर्सच्या साह्याने, म्हणजे या कॅप्सूलमध्ये स्पोर असतं आणि या स्पोरच्या साह्याने त्यांचं रिप्रोडक्शन होतं. त्यांचे आपल्यासारखीच नवीन पेशी किंवा नवीन जीव ते तयार करत असतात. अशा पद्धतीने ब्रायोफायटा आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे आता याहीपेक्षा वेगळं जे आहे ते म्हणजे यातला तिसरा ग्रुप आपण बघू शकतो की ज्याच्यामध्ये फ्रूट्स, नॉट फ्रूट्स बट लीव्स, रूट्स अँड stems we can distinguish, that is including third class. आता हा जो ग्रुप आहे ब्रायोफायटा, याच्यामध्ये बघू शकता की तुम्ही कॅप्सूल आहेत आणि याच्यामधून जे स्पोर्स म्हणजे छोटे छोटे असे स्पोर्स बाहेर पडतात, याच्यामुळे या प्लांटचं रिप्रोडक्शन होतं. पण पहिला जो क्लास आहे थॅलोफायटा, याच्यामध्ये कोणतेही लीव्स किंवा रूट, ब्रांचेस आपण सेपरेट करत नाही, मात्र ब्रायोफायटामध्ये आपल्याला छोटे छोटे रूट्स त्याचे बघायला मिळतात. मग यापेक्षा वेगळा जो क्लास आहे तो म्हणजेच टेरिडोफायटा आहे, तो आपण पाहूयात. त्या अगोदर द स्ट्रक्चर ऑफ प्लांट बॉडी ऑफ ब्रायोफाइट्स इज फ्लॅट, रिबन लाईक अँड लॉंग विदाउट ट्रू रूट्स, स्टेम्स अँड लीव्स. ज्या पद्धतीने आपण थॅलोफायटामध्ये पाहिलं त्याच्या वेगळे कॅरेक्टर थोडेसे ब्रायोफायटाचे आहेत, की ह्याची जी बॉडी आहे ती कशी असते, फ्लॅट असते, म्हणजे असं सरफेस वरती ते स्प्रेड झाल्यासारखे दिसतात. अशी फुगर अशी भाग त्याची बॉडी नसते. मग ह्याचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे तर रिबन लाईक स्ट्रक्चर, थोडंसं रिबन सारखं त्याचं स्ट्रक्चर असतं. त्याला खरे रूट्स नसतात. आपण पाहिलं की रायझॉइड्स हे जे आहेत रूट सारखं स्ट्रक्चर असतं, पण त्याला ते रूट्स नसतात. स्टेम्स अँड लीव्स ह्याच्यासारखं, म्हणजे लीव्स जर बघितले त्याचे तर थोडंसं फ्लॅट बॉडी असल्यामुळं त्याचे आपण लीव्स आणि स्टेम हे डिस्टिंग्विश करू शकत नाही. तर असे हे दोन क्लासेस आहेत. नंतर इन्स्टेड दे हॅव स्टेम लाईक ऑर लीफ लाईक पार्ट अँड रूट लाईक रायझॉइड्स. म्हणजे हा जो ब्रायोफायटा ग्रुप आहे याच्यामध्ये हे वेगवेगळ्या त्याच्या बॉडी आहेत. म्हणजे इथं जे दिसतंय कॅप्सूल हे थोडंसं स्टेम सारखं स्ट्रक्चर दिसतं. लीफ तुम्ही बघाल तर ग्राउंड वरती हे स्प्रेड झालेलं लीफ सारखं स्ट्रक्चर दिसतं, आणि रूट म्हणजेच रायझॉइड सारखं जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण रूट सुद्धा म्हणू शकतो. देन they do not have a specific tissue for conduction of food and water. म्हणजे इतर जे प्लांट्स आहेत आपले मल्टीसेल्युलर जे प्लांट्स आहेत त्यामध्ये इतर तुम्ही बघताल की कंडक्टिंग टिश्यू जे आहेत म्हणजे झायलेम आणि फ्लोएम हे प्रेझेंट असतात, पण ब्रायोफायटामध्ये मात्र या कंडक्टिंग टिश्यू प्रेझेंट नसतात. देन द एक्झाम्पल्स आर
moss, that is Funaria, Merchantia, that is Anthocerasis and Rixia. हे जे आहेत तर ते एक्झाम्पल्स आहेत, तर याची नावं व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं आज आपण हे जे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स आहे त्यातल्या क्लासिफिकेशन हा जो चार्ट आहे तो पाहिलेला आहे. त्यातल्या आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये प्लांटी मीन्स दे हॅव्हिंग सेल वॉल पाहत होतो. या प्लांटी मध्ये दोन मेन क्लासेस आहेत, दॅट इज क्रिप्टोगॅम्स अँड फेनोरोगॅम्स. आणि मग क्रिप्टोगॅम्स मधले दोन महत्वाचे ग्रुप्स आपण पाहिलेले आहेत, दॅट इज द थॅलोफायटा अँड ब्रायोफायटा. आता यातलं जे पुढचं भाग आहे तर तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.